मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आता या ठिकाणी विहिरीच्या काठावरती उभे आणि या विहिरीच्या काठावर आपण यासाठी आलोय कारण या विहिरीमध्ये सर्प पडलेले आहे। तर मित्रांनो हा सर्प या विहिरीमध्ये पडल्यानंतर या ठिकाणी हे बघा पाण्यामधून त्याला म्हणजे वरती या विहिरीमधून वरती याला जागा नाही आणि आता पाणी साचत चाललेलं आहे। तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी त्याला अनेक प्रयत्न केलेत काढायचा पण त्याला काढता येत नाही। तर तुम्ही मित्रांनो हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा हे जो सर्प आहे हा पूर्ण आतमध्ये पाण्यामध्ये पडलेला आहे तर त्याला वरती येता येत नाही। तर बघा मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे का आपण त्याला म्हणजे तुमच्या कमेंटमध्ये तुम्हाला जर माहीत असेल तर आयडिया काय तर नक्की कमेंटमध्ये सांगा। या सर्पाला आपण वर कशा पद्धतीने काढू शकतोय। हे बघा या ठिकाणी तो बसलेला आहे, आता थोड्याच याच्यामध्ये ते पाणी तिथपर्यंत येणार आहे आणि मग तिथून त्याला बसण्यासाठी जागा नाही। तर मित्रांनो तुमच्याकडे जर काही आयडिया असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपल्याला ती आयडिया वापरून या सापाला बाहेर काढता येईल। तर हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तो येटोळा करून बसलाय। तर बघा कसा शांत बसला एकदम आणि त्याच्या थोडंसं अंतरावर पाणी आलेलं आहे, आता तिथपर्यंत पाणी पोहोचणार आहे। तर बघा नक्की कमेंट करून सांगा म्हणजे तशी आयडिया वापरून आपण त्याला बाहेर काढू शकू।